श्री स्वामी समर्थ। नमस्कार, कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 पीस प्रिन्सेस कट म्हणजे बेल्ट वाला ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे तर ते बघणार आहोत। तर बघा, त्यासाठी आपल्याला हे सर्व मेजरमेंट लागणार आहे। तर बघा, उंची आहे 13.5 इंच, साइज आहे 34, कमर आहे 28, शोल्डर आहे 9.5 इंच, पुढचा गळा आहे 6, मागचा गळा आहे 10 आणि बाही आहे 4.5 आणि बाही रुंदी आहे 6। तर बाहीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल 5 इंच बाही उंची कटिंग तो कृतिका फॅशन या मराठी चॅनलवर जा आणि व्हिडिओ बघा। तर बघा, अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाउज जो खाली आपला बेल्ट लागतो त्याचा आपण कटिंग बघणार आहोत। तर बघा, सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। तर उंची घ्यायची आहे आपल्याला 14.5। तर आपल्याला तयार 13.5 हवी आहे। तर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे। तर आपण 14.5 उंची घेतलेली आहे आणि सरळ आपण अशा पद्धतीने इथे रेष ओढून घेऊया। तर बघा, आता सरळ आपली जिथे उंची आलेली आहे तिथे आपण सरळ अशी रेष ओढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे। तर शोल्डर आहे आपलं 9.5 इंच। तर 9.5 मध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं, तर होतं 10.5 आणि 10.5चं अर्ध घ्यायचं आहे। तर 5.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला। इथे खाली सुद्धा एक 5.25 वर मार्जिन करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला रेष ओढायला एकदम सोपं जाईल। आणि सरळ आपण आता अशा पद्धतीने एक रेष ओढून घेऊया। त्यानंतर आपल्याला आर्म होल घ्यायचा आहे 5.5 इंच। 34 चेस्ट आहे आपली, म्हणजे 34 साइज आहे। तर 34 साइज साठी आपल्याला 5.5 आर्म होल लागतं। तर आर्म होल घेतलेला आहे आपण 5.5 इंच आणि सरळ आपण एक अशी आता रेष ओढून घेऊया। तर बघा, आता आपण सर्वात आधी आर्म होल कून 1/2 इंच डाऊन करायचा आहे आपल्याला आणि शोल्डर कून 1/2 इंच डाऊन करायचा आहे। तर बघा, याने काय होतं, तर आर्म होल कून आपण 1/2 इंच डाऊन करतो तर आपलं आर्म होल सुद्धा म्हणजे आपली बाही सुद्धा एकदम व्यवस्थित बसते आणि शोल्डर सुद्धा आपलं उतरत नाही। त्यामुळे हे 1/2 इंच काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। तर बघा, दोन्हीकून सुद्धा आपण 1/2 इंच डाऊन केलेला आहे। त्यानंतर आपल्याला सर्वात आधी 1 इंचाहून पहिली गोलाई द्यायची आहे। तर दुसरी गोलाई तिथून अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे आपल्याला दोन्हीच्या मध्ये आणि दुसरी गोलाई सुद्धा देऊन घ्यायची। तर पहिली गोलाई आपल्याला आतल्या रेषेला नेऊन व्यवस्थित पहिली गोलाई आपल्याला आतल्या रेषेला नेऊन टेकवायची आहे आणि दुसरी गोलाई बाहेरच्या रेषेला। बघा, अगदी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही जर कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसेल। तर बघा, त्यानंतर आपण आता चेस्ट मोजून घेऊया। तर चेस्ट आहे आपलं 34चा एक चौथा भाग येतो 8.5 इंच। तर बघा, 8.5 इंच आपण घेऊया आणि नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणि बघा, आता कमर आहे आपली 28। तर 28चा एक चौथा भाग येतो 7 इंच, 28। तर बघा, 28चा एक चौथा भाग येतो 7 इंच आणि तिथून पुढे आपल्याला 1 इंच डॉट साठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी, म्हणजे आपल्याला कमरेच्या इथे टोटल मार्जिन 2.5 इंच घ्यायचं आहे। तर पाठीमागच्या भागाला आपल्याला 1 इंच डॉट साठी मार्जिन एक्स्ट्रा लागतं। त्यामुळे आपण खाली कमरेच्या इथे 2.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत आणि सरळ आपण आता मार्जिन रेषा ओढून घेऊया। तर बघा, त्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा आखून घ्यायचा आहे। तर गळ्यासाठी मार्जिन करूया आपण 2.25 वर। तुम्ही 2.5 केलं तरी चालेल, पण 2.25 जास्त चांगलं राहतं। तर बघा, आपला पाठीमागचा डीप गळा आहे, तर आपल्याला 10 आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी वाढून घ्यायचा आहे। तर 10.5 घेतलेला आहे मी आणि 2.5 इंच गळ्याला आकार देण्यासाठी
एक सरळ आपण अशा पद्धतीने एक बॉक्स बनवून घेऊया सर्वात आधी। तर बघा, आणि त्यानंतर गळ्याला आपण तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता, पानगळा, गोलाकार किंवा दुसरा डिझाईनचा तुम्हाला हवा तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता। चला तर आता आपला पाठीमागचा भाग आखून झालेला आहे, नंतर आपण कटई करून घेतलेली आहे। तर बघा, आता आपल्याला समोरचा भाग फ्रंट भाग कट करायचा आहे। तर पाठीमागच्या भागाहूनच तर सर्वात आधी आपल्याला जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे। तर बघा, आपण सर्वात आधी जसा आहे तसा आखून घेतलेला आहे। त्यानंतर आपण गळ्यासाठी मार्जिन करूया। तर शोल्डरकून 3 इंच म्हणजे इथे आपलं कट झालेला आहे आपला कपडा, त्यामुळे आपण शोल्डरकून मोजून घेतलेला आहे। आणि 6.5 इंच आपण गळ्याला मार्जिन करूया, म्हणजे 6 इंच आहे। तर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे आणि 2.5 इंचावर एक गळ्याला गोल आकार देण्यासाठी मार्जिन करायचं आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे आपण। आणि त्यानंतर आपण इथे आर्मोलला अर्धा इंच गोल आकार देऊन घेऊया, म्हणजे आपलं हा फ्रंट भाग आहे। तर फ्रंट भागाचा आपला आकार अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे तुम्हाला इथे मध्ये। त्यानंतर आपल्याला डॉट पॉइंट घ्यायचा आहे, 10 आहे तर आपल्याला 10.5 डॉट पॉइंट घ्यायचा आहे। तर बघा, आपण 10.5 डॉट पॉइंट घेतलेला आहे आणि सरळ आपलं जिथे डॉट पॉइंट आलेला आहे तिथून 4 इंच डॉटची रुंदी घ्यायची आहे तुम्हाला 34 साईजसाठी। तिथून पुढे आपल्या कटोरीचा आकार देण्यासाठी तर आपण 4 इंच डॉटची रुंदी घेतलेली आहे आणि तिथून वरती 1 इंचावर एक मार्जिन करत आहोत आणि सरळ आता आपण कटोरीला आकार देऊन घेऊया। खूप सोपं आहे प्रिन्सेस बेल्ट ब्लाउज। तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तुम्हाला जर कळत नसेल तर एकदा दोनदा तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच कळेल। त्यानंतर आपण बेल्ट घेऊया। तर बेल्ट तुमच्यावर डिपेंड असतं, तुम्हाला जाडा हवा आहे की छोटा हवा आहे, म्हणजे कमी हवा आहे। तर बघा, 2.5 इंच मी दोन्हीकडून सुद्धा मार्जिन केलेला आहे आणि सरळ एक आपण अशी रेष ओढून घेऊया। आणि त्यानंतर आपण 2 इंच वरून एक बेल्टला नोक देऊन घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने अर्धा इंच अंतरवरती मी अशा पद्धतीने बेल्टला नोक देऊन घेतलेला आहे आणि सरळ आता आपण इथे कटोरीला अशा पद्धतीने एक रेष ओढून घ्यायची आहे। बघा, आता त्यानंतर खाली 1 इंच अंतरवर मार्जिन करायची आहे आणि सरळ आपल्याला सरळ अशी रेष ओढायची आहे। त्यानंतर आता बघा, आपण नॉर्मली बिना बेल्टच्या ब्लाउजला 1 इंच अंतर ठेवतो इथे। तर आपल्याला इथे बेल्टच्या ब्लाउजसाठी 1/2 इंच डॉट घ्यायचा आहे हुक आयपट्टीच्या भागातून आणि सरळ आपण असा डॉट मारून घेऊया आपण सर्वात आधी। आणि त्यानंतर सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हा डॉट घ्यायचा आहे 2.5 इंच। आणि आपण आता असं थोडंसं आतमध्ये आकार देऊन कटोरीला डॉट पॉइंट देऊन घेतलेला आहे। आणि बघा, आता इथून आपण अर्धा इंच अंतर एक मार्जिन करायचं आहे शिलाई मार्जिनसाठी। तर आपला डॉट आहे मधला 2.5 इंच, तर आपण इथे अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे। तर झालं आपलं राहिलं 2 इंच। 2 इंच राहिलं तर आपण पाठीमागच्या भागासाठी डॉट पॉइंटसाठी 1 इंच घेतलेलं आहे। तर हे अर्धा आणि ते 1.5 झालं आणि आपण आता पलीकडून 1 इंच अंतर घेऊया। तर म्हणजे आपलं टोटल आपल्याला जे डॉटसाठी आपण 2.5 इंच अंतर घेतलेलं आहे ते आपल्याला दोन्हीकडून सुद्धा काढून घ्यायचं आहे। तर बघा, त्यानंतर आपण इथून डॉट पॉइंट मोजूया सरळ 3.5 इंच आणि इथून सुद्धा आपल्याला व्यवस्थित 3.5 वर एक मार्जिन करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपली कटोरीचा भाग आणि समोरचा भाग कमी जास्त व्हायला नको।
आणि सरळ आपण असे आता मार्जिन मिळवत रेषा ओढून घेऊया। तर बघा पलीकडून सुद्धा तशाच पद्धतीने रेष ओढायची आहे। तर बघा आता आपल्याला इथे 1 इंच अंतर घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला मगाशी सांगितले आहे इकडून सुद्धा 1.25 इंच अंतर वाढवायचं आहे तुम्हाला। तर म्हणजे आपल्याला 2.5 इंचचा डॉट 1 इंच, इकडून अर्धा इंच आणि पाठीमागच्या भागाला 1 इंच, तर टोटल आपलं 2.5 इंच अंतर काढून झालेलं आहे। आणि सरळ आता आपण असं मार्जिन रेष ओढून घेऊया। तर बघा आता बेल्टची आपण सर्वात आधी अशा पद्धतीने उंची मोजून घेऊया। तर 11 आपली सर्वात आधी उंची आहे। त्यानंतर पलीकडच्या फिटिंगच्या भागाकडून 2.5 इंच आणि ते आपण एका वही आणि पेन घेऊन लिहून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला कटोरी आपली कटिंग झाल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी वेगळी कट करायची आहे। तर बघा 11 इंच आपली उंची आहे क्रॉसपट्टीची आणि 2.5 इंच आणि 3.25 इंच आपण हे बघा इकडल्या साईडनं 3.25 असणार आहे आपलं। हे सुद्धा आपण मार्जिन लिहून ठेवूया। तर बघा आता आपला समोरचा फ्रंट भाग कटही झालेला आहे, फक्त आपल्याला आता क्रॉसपट्टी वेगळी कट करायची आहे। तर त्यानंतर सर्वात आधी आपण हे कटिंग करून घेऊया। तर बघा आता आपलं कटिंग होतच आलेली आहे। तर बघा आता बेल्टसाठी सर्वात आधी आपण 1.25 इंच खाली एक मार्जिन सोडायचं आहे। ते आपल्याला म्हणजे कपडा आपल्याला मार्जिन सहित आपण बेल्ट आपण कट करत आहोत। तर 1.25 इंच आपण खाली मार्जिन सोडलेली आहे शिलाईसाठी आणि सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे। आणि 3.25 इंच आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने मार्जिन घ्यायचं आहे बेल्ट नोक। आणि सरळ आता सर्वात आधी आपण इकडून 11 इंच, तर बघा इकडून 11 इंच घ्यायचं आहे आपल्याला। जो आपण बेल्टचं मार्जिन काढलेलं आहे सरळ सरळ आपल्याला बेल्ट जसा आहे तसाच घ्यायचा आहे, फक्त खाली आपल्याला 1.25 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे। त्यानंतर 2.5 वर आपण सरळ एका रेष ओढून घेऊया आणि नंतर बेल्टला व्यवस्थित असं अशा पद्धतीने एक नोक आपलं जे मार्जिन करेल आहे 3.25 वर ते नोक देऊन घेऊया आपण। तर बघा आपली कटोरी सुद्धा आपली आखून झालेली आहे। चला तर आता आपण ती सुद्धा कट करून घेऊया। तर बघा आपलं अस्तर कट करून झालेलं आहे। त्यानंतर आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने फरमाट ठेवून घ्यायचा आहे। आणि बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर दाखवलेलं आहे। आपल्याला पाठीमागचा भाग मी कशा पद्धतीने ठेवलेला आहे, त्यानंतर बाही कशा पद्धतीने ठेवलेली आहे, क्रॉसपट्टी कशा पद्धतीने ठेवलेली आहे, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर दाखवलेलं आहे। त्यानंतर आपण थोडं शिलाई मार्जिन ठेवत कपडा अगदी आपल्या अस्तरच्या सारखा आपल्याला कट करायचा नाही, आपल्याला थोडं सगळीकडून कपडा शिल्लक ठेवायचा आहे। म्हणजे आपलं जेणेकरून टिप टाकल्यानं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडल्यानंतर आपल्याला नंतर ते कट करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने मेन फॅब्रिक आणि अस्तर मी एकावर एक ठेवून व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि धन्यवाद। महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघत राहा।